तुका माहित असा कोकण हे नाव किती पडले? चालू सांगता. कोकण म्हटलं की डोळ्यांसमोर येतो तो लांबलचक समुद्र किनारा, समुद्राची गाज, नारळाची झाडं, गावचं कौलारू घर आणि लाल मातीची चादर अंथरलेली प्रशस्त वाडी. पण कधी विचार केलाय या प्रदेशाला कोकण हेच नाव का पडलं? स्कंद पुराणानुसार भगवान परशुरामांनी आपल्या धनुष्यबाणाने समुद्र मागे सरकवला आणि ही भूमी निर्माण केली, जिचं नाव पडलं कोकण प्रदेश. शब्दशास्त्रानुसार कोकण हा शब्द कोन म्हणजे कोपरा आणि कण म्हणजे लहान अंश किंवा भाग या दोन शब्दांपासून बनला आहे. यानुसार समुद्र आणि सह्याद्रीच्या कोपऱ्यातील एक छोटा पण महत्वाचा भूभाग बनला कोकण. काही जण कोकण या शब्दाचा अर्थ संपन्न भूभाग असाही सांगतात, जिथे पाणी, पर्वत, शेती आणि समुद्र हे सगळं आहे. कोकणचा उल्लेख शतकानुशतके कोकण महात्म्य, स्कंद पुराण आणि शिवकालीन दस्ताऐवज अशा विविध ग्रंथांमध्ये आढळतो. कारण कोकण नुसती एक जमीन किंवा जागा नाहीये, ती एक परंपरा आहे, संस्कृती आहे आणि आपली ओळख आहे. हा व्हिडिओ तुमच्या सर्व कोकणातील मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजने गाइडेड राहण्यासाठी मराठी माइंडेडला फॉलो करा.